Hello student. In standard 7 science, 4th chapter, nutrition in living organism. Now we are going to study about nutrition in animal. In this topic we are going to learn about the step in nutrition in animal. Every living organism is in need of nutrition for its mechanism of the body and maintenance of the body. Animals are obtain their food from plants or either eating from the other animals. Different animals have different food. Those which eat only plants, that known as a herbivorous animal. Those who eat other animals are called as a carnivorous. Nutrients is necessary for various activities of the body are obtained from the food. They are supplied to the various parts of the body through blood. The food that we consume does not mix with blood as it is. It needs to convert into the soluble forms that can easily mix in blood. Nutrition in animal involves various steps. There are the steps in nutrition. Here, the 5 steps: ingestion, second step, digestion, third step, absorption, and fourth, assimilation, and fifth step, egestion. प्राण्यांचं पोषण या घटकावर आपण आता चर्चा करत आहोत. प्रत्येक प्राणी हा अन्न ग्रहण करून स्वतःचं पोषण करत असतो. काही प्राणी वनस्पती खाऊन जगत असतात. काही प्राणी वनस्पती आणि प्राणीही खाऊन जगत असतात. काही प्राणी केवळ वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांवर जगत असतात. पण याही प्रकारामध्ये प्रत्येक सजीवाला स्वतःच्या शरीराच्या पोषणाची आवश्यकता असते. म्हणजे न्यूट्रिएंट्स आर द नेसेसरी फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी अँड दॅट आर ऑब्टेन्ड फ्रॉम द फूड. जी काही ॲक्टिव्हिटी करायची आहे ती आपल्याला अन्नाच्या मदतीने आपल्याला मिळू शकते. मग अन्न ग्रहण करताना पहिली स्टेप जी आपल्याला येते, इजेशन. या काही स्टेप्स आहेत की त्या स्टेपने प्रत्येक प्राण्यामध्ये त्याचं पोषण हे घडून येत असतं. सारख्या आणि वेगळ्या प्रमाणामध्ये असू शकतं. काही प्राण्यांची शरीर रचना जशी असेल त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये ह्या न्यूट्रिशनच्या स्टेप आहेत. पण मूलभूत ह्या स्टेप आहेत जे आपण आता 5 स्टेप इथे अभ्यासणार आहोत. इंजेक्शन म्हणजे त्याला अन्न ग्रहण असं म्हणत असतो. दुसरी स्टेप ज्याला आपण डायजेशन म्हणतो म्हणजे पचनसंस्था, अन्न पाचन करणे. तिसरी जी पायरी आहे तिला आपण ॲब्सॉर्प्शन असं म्हणतो, शोषण असं म्हणतात. अवशोषण हा शब्द त्याला पुरेसा आहे. यामध्ये जे सोल्युबल घटक असेल ते रक्तामध्ये शोषले जात असतात. ॲसिमिलेशन त्याला सात्मीकरण असं म्हणतो. सात्मीकरण म्हणजे जे रक्तामध्ये असलेले जे घटक आहेत शोषून झाल्यावर ते शरीराच्या पेशी आणि ऊती यांच्या वाढीसाठी किंवा त्यांना ऊर्जा पुरवण्याचं काम ते केलं जात असतं. याला सात्मीकरण असं म्हणतात. आणि 5वं जे आहे त्याला इजेशन. इजेशन म्हणजे काय? उत्सर्जन.
ज्याला बाहेर टाकणे, जो काही वेस्टेज पदार्थ आहे तो शरीराच्या बाहेर टाकला जात असतो. ह्या 5 स्टेपमध्ये आपल्याला अन्नाचं जे पोषण आहे, एखाद्या ॲनिमलचं पोषण आहे ते होत असतं. आता बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला एका प्राण्याच्या शरीरामध्ये इंजेक्शन म्हणजे अन्न ग्रहण करतो. आता प्रत्येक प्राण्याची स्वतःची अन्न ग्रहण करण्याची पद्धती आहे. म्हणजे ज्यांना चोच असतील ते प्राणी चोचीच्या साहाय्याने दाणे टिपतील. तुम्ही कुत्रा आणि मांजर बघा, त्यांना जिभेच्या साहाय्याने ते अन्नाचं ग्रहण करत असतात. मानव हा दातांनी चरवण करून तो चेविंग म्हणतो आपण त्याला, त्या पद्धतीने तो अन्न ग्रहण करतो. कुडतडणारे प्राणी जे असतील उंदीरसारखे, तर ते वेगळ्या पद्धतीने ग्रहण करतात. गवत खाणारे प्राणी, आता बघा चित्रामध्ये घोडा हा अन्न ग्रहण करतो. त्याच्या शरीरामध्ये ते अन्न गेल्यानंतर त्याचं एक विशिष्ट प्रकारची डायजेस्टिव्ह सिस्टीम दाखवलेली आहे. मी मानवाची डायजेस्टिव्ह सिस्टीम दाखवण्या अगोदर एका प्राण्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला दाखवतो. सेकंड स्टेप, ज्याला आपण पाहिलं, दॅट इज कन्व्हर्शन ऑफ द फूड इन टू द सिम्पल सोल्युबल फॉर्म. याच्यामध्ये त्या अन्नाचं, जे गवत खातोय त्या गवताचं साध्या फॉर्ममध्ये रूपांतरण केलं जात असतं. म्हणजे हे माहिती असेल, द फूड आर द कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ द फूड अँड आफ्टर देन इट इज टर्न इन टू द सिम्पल फॉर्म. त्याचं संपूर्ण रूपांतरण साध्या पदार्थामध्ये होत असतं. साधे पदार्थ म्हणजे काय ते समजून घेऊ तिसऱ्या स्टेपमध्ये, दॅट इज ॲब्सॉर्प्शन इन टू द ब्लड स्ट्रीम. थर्ड आणि फोर्थ ह्या स्टेप ज्या आहेत त्या एकाचशी निगडित आहेत. अन्नाचं डायजेस्टिव्ह झाल्यानंतर स्टमकमधून, आफ्टर डायजेस्ट द फूड into the stomach, that is going to the small intestine. In that small intestine there is a absorption doing by the villi. आतमध्ये लहान आतडीमध्ये अन्न गेल्यानंतर तिथे त्या अन्नावर प्रक्रिया झालेली, म्हणजे जठरामध्ये जे स्टमकमध्ये ॲसिडचं प्रक्रिया करून ते अन्न असेल, त्या अन्नाचं रूपांतरण झाल्यानंतर ते लहान आतड्यात जातं. लहान आतड्यात गेल्यानंतर त्याचं शोषण हे विलीच्या मार्फत, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे आतडीच्या आतमधील लेअर असतं, ते लेअर काय करत असतात, शोषून घेत असतात. ही शोषण्याची प्रक्रिया जी आहे ही ॲब्सॉर्प्शनमध्ये जात असते. ते अन्नातला संपूर्ण घटक हे शोषला जातो. ते रक्तामध्ये, म्हणजे विलीमधून डायरेक्ट रक्तात कनेक्शन असतं, जे रक्ताभिसरण संस्था आपल्या शरीरात असते त्या पद्धतीने जातं. आणि मग ते गेल्यानंतर, रक्तामध्ये गेल्यानंतर रक्त काय करतं की संपूर्ण शरीरभर, हृदयापासून शरीराचं पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरात ते मुव्हमेंट करत असतं. आणि अशा पद्धतीने जागोजागी असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्मिती करण्याचं काम हे करत असतं. जर अन्न खाल्लंच नाही, जर त्याचं डायजेशन होणार नाही, डायजेशन झालं नाही तर त्याचं ॲब्सॉर्प्शन होणार नाही, आणि पर्यायाने त्याचं ॲब्सॉर्प्शन आणि ॲसिमिलेशन नाही झालं तर शरीराला ऊर्जा मिळणार नाही. असं सिम्पलचं सोल्युशन आहे. त्याचं इजेक्शन होताना आपल्याला नंतर ते जे टाकाऊ पदार्थ आहे तो मोठ्या आतड्यात जाऊन त्याचं इजेक्शन म्हणजे बाहेर टाकण्याची प्रक्रिया होत असते. दिस इज द ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. Look at the picture. That is human digestive system. There is a stomach, that is alimentary canal. जी लहान आतडे, मोठे आतडे, ग्रीन रंगाचा जो भाग दिसतोय तो मोठ्या आतड्याचा आहे. केशरी रंगाचा दिसतोय तो लहान आतड्याचा आहे. आणि तोंडापासून पूर्ण ज्या भागाला जोडलेला आहे तो भाग म्हणजे त्याचं स्टमक आहे. त्या स्टमकमध्ये अन्नपचनाची क्रिया ही होत असते. आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचा जो जठराचा भाग आहे तो जठराचा भाग इथे चित्रामध्ये दिसतोय. त्यामध्ये लहान आतडे आणि त्यानंतर मोठे आतडे या पद्धतीने असतात. आकृतीत तुम्हाला अन्न ग्रहण केल्यानंतर 2-3 तासानंतर त्याची संपूर्ण प्रक्रिया होत असते. त्याच्या आतडीच्या आतल्या भागाचं चित्रही इथे दिसते.
या चित्रामध्ये बघा, लुक ॲट द पिक्चर. देर इज अ म्युकस, चिकटचा असा स्राव त्याच्यात असतो, त्याच्याने ते अन्न हे पुढे पुढे सरकत जात असतं थ्रू आउट द गट्स, म्हणजे आतडीच्या आतमध्ये असणारे जे गट वॉल्स म्हणतो आपण त्यांना. एक विशिष्ट रचना आहे जी मी आत्ताच म्हटलो की विलीच्या साह्याने ते ॲब्सॉर्प्शन होत असतं. तर हा आतडीचा आतील भाग आपल्याला बघता येईल. लुक ॲट दिस पिक्चर. देर इज this step. In this step you have to learn that how you are eating, and after then how it is digesting, ingestion, digestion and absorption and egesting, like the steps are shown here, means in a human being. Assimilation मध्ये काय होत असतं ते बघूया आपण. स्टार्च तुम्ही अन्नामार्फत जे काही पोटात जात असतं त्याच्यातून प्रथिने जातात, फॅट्स जातात, स्टार्च जातात, कार्बोहायड्रेट जातात. हे सगळे घटक चित्रारूपाने दाखवण्यात आलेले आहे. दॅट आर द कन्वर्ट इन टू द ग्लुकोज. प्रोटीन्स आर कन्वर्टेड इन टू द अमिनो ॲसिड अँड फॅट्स आर कन्वर्टेड इन टू द फॅटी ॲसिड अँड द ग्लिसरॉल. म्हणजे ह्या सगळ्या युटिलायझेशन, ट्रान्सफर ऑफ द सोल्युबल फूड टू द ब्लड, हे जे आधीचे घटक होते वनस्पतीतून, कारण आपण अन्न खातो, त्या अन्नातून डायरेक्ट आपल्या शरीरात रक्तात जाऊ शकत नाही. मग त्याचं रूपांतरण आपल्या ग्लुकोजमध्ये करावं लागतं, अमिनो ॲसिडमध्ये करावं लागतं आणि फॅटी ॲसिडमध्ये करावं लागतं. हे जे घटक आहेत, जे ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड, हे घटक रक्तामधून प्रवाहित होऊन आपल्या शरीराची वाढ करत असतात आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा पुरवत असतात. म्हणून आपण आहारामधून स्टार्च, प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स याचं सेवन हे नित्याने झालं पाहिजे. यासाठी डायजेशन प्रोसेसमध्ये इनसोल्युबल फूड कन्सिस्ट ऑफ द लार्ज मॉलिक्यूल इज ब्रोकन डाऊन इंटू द सोल्युबल कंपाऊंड्स. स्टमकमध्ये जे आपण चावल्यानंतर अन्न जाडभरडं असेल त्या अन्नाचं सोल्युबल कंपाऊंडमध्ये कन्व्हर्शन होत असतं, जे आपण आत्ताच पाहिलं, आणि मग आपल्याला डायजेशन सोपं जात असतं. म्हणजे आपल्याला पचनक्रिया होत असते. कधी कधी आपण तक्रार करतो की आपल्याला पोट दुखत असेल किंवा आपल्याला ते नीट जेवलेलंच आंबट ढेकर असतील, तर याचा अर्थ त्याचं डायजेशन नीट झालेलं नाही, आणि म्हणजेच त्याचं आपण एक तर घाईत जेवल्यामुळे त्याचे कण जाड राहिले, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये प्रॉब्लेम होतो आणि ते वेळ लागतो. ते डायजेशन होईल पण वेळ. जर तुम्ही कच्चं अन्न खाल्लं तर तुमच्या शरीरातून उलटी होऊन ते बाहेर पडेल. वाय मस्ट फूड बी डायजेस्टेड? फूड इन इंटेस्टाईन ते ब्लडमध्ये कशा पद्धतीने जातं पहिल्या स्टेपमध्ये बघा. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये त्या वॉल ऑफ इंटेस्टाईनच्या जवळ ते आहे. तुम्ही जे ही इंटेस्टाईनचं चित्र आहे आणि त्याच्यातून ते ब्लडमध्ये ट्रान्सफर होत असतं. तिसऱ्या स्टेपमध्ये हळूवार ॲब्सॉर्ब होऊन ॲब्सॉर्प्शनची क्रिया दाखवलेली आहे, ॲसिमिलेशनची क्रिया होते, आणि ही क्रिया होऊन मग तुमच्या शरीरामध्ये ब्लडमध्ये अन्न हे जायला सुरुवात होते. फूड्स इज ब्रोकन डाऊन इन टू ॲक्शन्स. दॅट इज तुम्ही जे अन्न खातात त्या अन्नाचं बघा कशा पद्धतीने त्याचं ब्रोकन डाऊन होत असतं. फिजिकल आणि मेकॅनिकल, म्हणजे तुम्ही दाताने त्याला कटिंग करत असतात, चावत असतात, तुमची लाळ त्याच्यामध्ये सलाइवा यू हॅव टू मिक्स इन दॅट फूड, अँड आफ्टर देन इट इज कन्व्हर्टेड इन टू द केमिकल पार्ट, दॅट इज कार्बोहायड्रेट मॉलिक्युल्स कन्व्हर्टेड, आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तुमच्या शरीरामध्ये आधीच डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, ते त्यांना कट करत असतात. म्हणून तिथे कैचीच्या चित्राने तिथे दाखवण्यात आलेलं आहे. आणि जो ॲब्सॉर्ब केलेला घटक आहे ॲसिमिलेट, तो बघा आपल्या वाहिनीमधून डायजेस्टिव्ह सिस्टीमकडून तो ॲब्सॉर्ब झाला, आणि रेड जी लाईन दिलेली आहे, रेड नलिका, ती सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आहे. तुमची रक्ताभिसरण क्रिया जी आहे त्याच्यातून होत असते. आणि नंतर ग्रीन भाग जो आहे तो ॲसिमिलेशन, म्हणजे पहिल्यांदा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्ल्यू लाईनमधून दिसते, त्या ब्ल्यूकडून ॲब्सॉर्प्शन होतं सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये, आणि सर्क्युलेटरी सिस्टीमकडून ते बॉडी सेलमध्ये जात असतं. या 3 स्टेपमध्ये अन्नाचं ग्रहण केल्यानंतर ते युटिलायझेशन होत असतं. Thus, we are learn here about the various type of the step in nutrition, how it can be
happen in our body, in animals body, like this. तुम्ही ह्या स्टेप लिहा, त्यांचं वर्णन लिहा. धन्यवाद.